हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर आज आली होती मला हाफ KGची चॉकलेट केकची ऑर्डर. तर ह्यांनी मला 1 दिवस आधीच सांगितलं होतं की त्यांना केक हवा आहे म्हणून, आणि बड्डेसाठीच हवा होता, ॲनिव्हर्सरी वगैरे तर नव्हती. सो मी लगेच तयारीला लागले. सकाळी उठल्यावर केक करायला घेतला, क्रमकोट करून ठेवला छान. आणि प्रॉब्लेम हा झाला की मला खूप गडबड झाली. कस्टमरला ॲक्च्युली मला चेरी पाहिजे होती त्या केकवर लावायला, कारण त्यांनी जो इमेज सेंड केला होता त्या केकवर चेरी होती. तर मी खूप फिरले, म्हणजे आमच्या इथे आधी भेटायची चेरी, पण एवढ्यात चेरी भेटणंच बंद झाली आहे. त्यामुळे असं खडकवासलापर्यंत जाऊन आले मी की चेरी भेटेल म्हणून. पण फायनली कुठेतरी भेटली मला चेरी, आणि कस्टमर ऑलरेडी येऊन गेलं होतं 5 वाजता. बट मी त्यांना सांगितलं की 6 वाजता या, 6पर्यंत. तर असं वाटत होतं की कस्टमर घड्याळाकडेच बघून म्हणजे बघत बसलं होतं की काय. कारण जसं मी त्यांना सांगितलं की 6पर्यंत या, ते बरोबर 6ला येऊन थांबले होते की आम्हाला केक हवा आहे म्हणून. तर एवढी गडबड झाली, माझी डिझाईन झाली नव्हती केकवर. मी फक्त गनाश टाकून, ग्लेज टाकून ठेवली होती केकवर, आणि छान थोडेसे ड्रिपिंग लाईन्स सोडले होते. तर केक झाला होता पूर्ण तयार, फक्त चेरीच्यामुळे थोडं अडून राहिलं होतं. आणि सगळ्यात बॅड थिंग ही आहे की मला ह्या केकचं शूट करायला नाही मिळलं. तुम्ही लास्टला व्हिडिओ तर बघालच की केकचा फायनल लुक कसा होता. खरं तर तो केकचा फायनल लुकच नाही आहे, ती फक्त मी डिझाईन काढून ठेवलं आहे तसं. त्याच्यानंतर मी अजून थोडा डेकोरेट केला, चेरीज लावली. बट खरंच सॉरी, मला त्याचं फोटोशूट नाही करता आलं. मलाही खूप वेगळं वाटतं आहे, कारण माझ्यासोबत असं कधी झालं नाही. आज फर्स्ट टाईम झालं आहे की कोणत्या केकचं मला शूट करता आलं नाही आहे म्हणून. सो ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण मी प्रयत्न केला की निदान तुम्हाला हा केक कसा झाला आहे ते तरी दाखवा, म्हणून मी एक छोटीशी व्हिडिओ ॲड केलेला असला, तर ती तुम्ही नक्की बघा. आणि मला कमेंट करूनही सांगा की तुम्हाला हा केक कसा वाटला म्हणून, कारण एवढ्या गडबडीत झाला आहे हा केक. मला माहिती आहे की हा केक खूप छान लागला असणार आहे टेस्टला, कारण मी हा सकाळीच करून ठेवला होता, क्रमकोट करून ठेवला होता, कारण त्यामुळे हा खूप छान सेटही झाला आहे. तर बोलता बोलता काम करत होते, म्हणजे जरा पटपट उरकतं, कारण न बोलता काम करायचं म्हणले की मग ते एकट्यात असं शांत शांत करावं लागतं. तर ही पण थोडीशी वेगळीच डिझाईन होती. ॲक्च्युली काय झालं होतं, मला तिचे वरचे फ्लावर्स होते, जी डिझाईन आहे जी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दिसेलच, ती पूर्ण गनाशनी केलेली आहे. पण माझ्याकडे आता बिलकुल टाईम नव्हता की मी गनाशनी ती डिझाईन बनवेल. सो ही जी मी आता ब्राऊन क्रीमनी क्रमकोट केलं आहे, त्याच क्रीममध्ये मी अजून थोडंसं डार्क कंपाऊंड ॲड केलं, आणि ती क्रीम अजून थोडी जास्त चॉकलेटी तयार केली, जेणेकरून क्रीमची टेस्ट खूप छान लागेल. तर मी ही प्रॉपर फिनिशिंग करायचा प्रयत्न करते आहे, आणि ही छान फिनिशिंग अशी झाली आहे. त्याच्यानंतर मी ह्याला फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं, आणि तोपर्यंत इकडे गनाश हे करून टाकलं त्याच्यावरती. सॉरी, मी ह्याची पण तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवू शकले, कारण मला शूट करायलाही वेळ नाही मिळाला, एवढी गडबड झाली होती. तर आता मी ती क्रीम अजून डार्क चॉकलेटी करून घेतली, आणि आता मी ह्याच्यावरती डिझाईन बनवते. डिझाईन ही सिंगल लाईनमध्ये होती आणि केकच्या मिडलमध्ये होती. सो मी ती लगेच करायला घेतली पटकन, आणि डिझाईन करून आधी मी चेरी घेऊन आले, त्यामुळे खूप वेळ गेला माझा. भावासोबत गेले मी, चेरी घेऊन आले. चेरी पण आधी 30 रुपयाला मिळायची, आता 45 रुपीजला मिळते आहे. सो काही ऑप्शन नव्हतं, त्यामुळे मी जशी कंडिशनमध्ये होती तशी ती चेरी घेऊन आले. पण एवढंच आहे की मला फ्रेश चेरी भेटली आणि छान भेटली, त्यामुळे काही वाटलं नाही. तर मी हा मोदकचा नोझल यूज करते, आणि ह्याने फ्लावर्स काढले, आणि 3 ते 4 फ्लावर्स काढून मग जिथे स्पेस राहिला तिथे असे छोटे छोटे मोदक काढून घेतले. नंतर मी जे फ्लावर्स काढले त्याच्यामध्ये चेरी ठेवल्या, आणि थोडेसे चोको चिप्स ॲड केले. खरं तर मला अजून थोडं डेकोरेट करायचं होतं, बट मला बिलकुल टाईम नाही मिळाला. तर लास्टला तुम्ही केकचा फायनल लुक बघाच की तुम्हाला हा केक कसा वाटला, मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा भरपूर व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.